सूत्र 239. भावना भावनासक्त दृष्टिर्मूढस्य सर्वदा भाव्य भावनया सातु स्वस्थस्या दृष्टिरूपिणी. मूर्ख माणसाची दृष्टी नेहमी भावनेच्या आणि अभावनेच्या विचारात गुंतलेली असते, परंतु शांतीस्वरूप ज्ञानी पुरुषाची दृष्टी भावना अभावनेनं युक्त असूनही त्यांच्या प्रती जणू अदृष्टी असल्यासारखी असते. नाथ सांगतात, भावना आणि अभावना म्हणजे एखादी गोष्ट जवळ असणं आणि नसणं. हे असणं नसणं वासनेतून निर्माण होतं. मूढ अज्ञानी माणसात तर अगणित वासना, विकार आणि त्यांचा पोशिंदा अहंकार मुक्कामालाच असतात. आपल्या जवळ काय आहे ह्यापेक्षा आपल्या जवळ काय नाही, आपल्याला अजून काय हवं आहे याचाच विचार तो सतत करत असतो. त्याच विचारात गुंतलेला आणि गुंगलेला असतो. त्यामुळे तो नेहमी अधिकाच्या अपेक्षेनं चिंताग्रस्त असतो. तो त्याच्यापाशी असलेल्या गोष्टींचाही आनंद घेऊ शकत नाही. सतत अशांत, अस्थिर असतो. ज्ञानी पुरुषाची स्थिती मात्र वेगळी असते. मुळात त्याच्या वासना, विकार आणि अहंकार यांचा विलय झालेला असतो. आत्मरूपाची जाण आल्यानं तो त्याच्यासारखाच साक्षीभावानं पाहू आणि विचार करू शकतो. भाव अभाव म्हणजे असणं नसणं ह्या भावनेच्या पलीकडे गेल्यानं त्याला अधिकाची हाव नसते. त्यामुळे चिंता काळजी नसते. त्यामुळे तो नेहमी शांत समाधानी असतो. असेल तर असू दे, नसेल तर नसू दे अशी त्याची समवृत्ती असते. भाव अभावाच्या विचारात तो कधीच गुंतलेला नसतो. तो सदैव समदृष्ट असतो. त्यामुळे भौतिक व्यावहारिक दृष्ट्या त्याच्यापाशी काय आहे आणि काय नाही ह्या विचारात न गुंतता जे आहे त्याचा आनंदानं स्वीकार करणं हीच त्याची वृत्ती असते. भाव अभावाचा विचारच न करणं हा त्याचा स्वभाव, सहजभाव असतो. म्हणूनच तो नेहमीच शांत, समाधानी, संतुष्ट, विकाररहित असतो. विकार आणि वासना, त्यांचा पोशिंदा अहंकार यांच्यापासून सदैव मुक्त असतो. भाव अभावानं त्याच्या चित्ताची शांती भंग पावत नाही, आंदोळत नाही, असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी सांगत आहेत.